आरक्षण सोडतीवेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं सभात्याग केलेला आहे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा आरक्षण सोडतीवर बहिष्कार पाहायला मिळाला। यावेळी मुंबई ओबीसी आरक्षणात का टाकलं नाही असा सवाल विचारला गेलाय। ओबीसी प्रवर्गातील महिलांवर अन्याय केला असा आरोप पेडणेकरांनी केलाय। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा आक्षेप हा नियमबाह्य होते असं माधुरी मिसाळ यांनी म्हटलंय। नियमानुसारच आरक्षण सोडत जाहीर झाले असं देखील मिसाळ यांनी सांगितलं। 2019-2022 हे ओपन होतं। ओबीसी यायला पाहिजे तो ओबीसींवर अन्याय केलाच। तोपर्यंत निवडणूक व्हायच्या आधी शेड्यूल कास्ट किती असायला पाहिजे आता त्यांनी नियम बनवला। शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राइब 3 असायला पाहिजे मगच म्हणजे तुम्ही जाणून बुजून शेड्यूल ट्राइबचे आमच्याकडे 2 उमेदवार आहे। तिथे तुमचा बृहन्मुंबईमध्ये तिथे तुमचा हा नियम लागतो। याचा अर्थ लॉटरी ठरवून केली म्हणून या संपूर्ण लॉटरी सिस्टम आणि त्यांचा असलेला निवडणूक प्रक्रिया ह्याचा आम्ही धिक्कार करतो, निषेध करतो। ठाकरे गटाचे आक्षेप हे कुठल्याही नियमाला धरून नव्हते। त्यांच्या म्हणण्यानुसार त्यांना मुंबईमध्ये जे आरक्षण पाहिजे होतं त्यासाठी काय करता येईल या पद्धतीचा आरडाओरडा त्यांनी केला। आपण त्यांना बराच वेळा विचारलं की आणि त्यांनी आक्षेप नोंदवणं हा त्यांचा हक्क आहे। त्यांनी जे ऑब्जेक्शन आत्ता घेतलेलं आहे त्याच्यावर प्रशासन आणि आमचं म्हणणं आहे की हे नियमानुसार प्रशासनाने पूर्ण कारवाई पूर्ण केलेली आहे। त्यांचे ऑब्जेक्शन जे काय असेल ते आम्ही विचारात घेऊ। पण मला जेव्हा रुलिंग देताना अजूनही असं वाटले नाही, कारण त्यांचं ऑब्जेक्शन असंच होतं की इथे आम्हाला मुंबईत एससी का नाही दिलं, मुंबईत ओबीसी का नाही दिलं, मुंबईत हे का नाही दिलं। तर जशी प्रक्रिया पूर्ण झाली त्याच्यामध्ये कुठलाही वाव नव्हता।